pine tree deep in the forest. Third, it was sad. It said, "My needles are not as pretty as leaves." म्हणजे ते एक लिटिल पाईन ट्री होता, तो डीप इन द फॉरेस्ट म्हणजे घना म्हणजे खूप घना जंगल मध्ये म्हणजे तो होता. मग ते तो त्याची थॉट इट हॅड एव्हरग्रीन नीडल्स. म्हणजे त्याचे नीडल्स असतात ना, असे नीडल्स, त्याला हे असे पत्ते असतात, त्याला म्हणतात नीडल्स. नीडल त्याचे एव्हरग्रीन होते, म्हणजे हरे भरे. अच्छा, हरे भरे कलर होता त्याचा. एव्हरग्रीन म्हणतात त्याला. मग इट वॉज सॅड. तो सॅड होता. आपण सॅड करायच्या वेळेस असं करतो ना, तो पण तसा सॅड होता असा. मग तो म्हणत होता, इट सेड, "माय नीडल्स आर नॉट ॲज प्रिटी ॲज लीव्स." त्याने म्हटलं की माझे नीडल्स प्रिटीच नाही आहेत, माझे लीव्स प्रिटी नाही आहेत. तर त्याने म्हटलं, "आय विश टू हॅव प्रिटी गोल्डन लीव्स." त्याने विश केलं की जर आपल्याकडे गोल्डन लीव्स असते तर आपल्यावर ते प्रिटी झालं असतं. जसं की आपण एक नवीन ड्रेस घालतो तर आपल्यावर ते असं प्रिटी वाटते ना, तसंच मग त्यांनी विश केलं की आय विश टू हॅव प्रिटी गोल्डन लीव्स. नेक्स्ट मॉर्निंग द लिटिल पाईन ट्री सॉ दॅट इट हॅड नाईस गोल्डन लीव्स. त्याचे नेक्स्ट मॉर्निंग त्यांनी पाहिलं की आपल्या अंगावर तर गोल्डन लीव्स आले. दे लीव्स वर शायनिंग ब्राईटली. ते आपलं गोल्डन लीव्स शाईन ब्राईटली म्हणजे शाईन करत होते. इन द सनलाईट असं येत नाही का, मग ते गोल्डन चमकत जात. मग a travel passing by saw the golden leaves and start plucking them. एक ट्रॅव्हलर पासिंग आला, त्याला दिसले प्रिटी गोल्डन लीव्स एका लिटिल पाईन ट्री मध्ये. मग त्यांनी पाहिलं की वाव, याच्यावर तर गोल्डन लीव्स आहेत, चला आपण प्लकिंग करून घेऊ, याला तोडून घेऊ. मग त्याने प्लकिंग स्टार्ट केले. असे प्लकिंग करून ते पुन्हा बेअर झालं. बेअर अँड लीफलेस झालं. शाईन ब्राईटली इन द सनलाईट. The traveler passing by saw the golden leaves and started plucking. Soon the pine tree was bare and leafless. म्हणजे तो एक ट्री झाला जो की बेअर अँड लीफलेस आहे, म्हणजे त्याच्याकडे लीफच नाही आहे. लीफलेस त्याला म्हणतात, लीफलेस. सॉरी. It cried and said, "How wrong I was. I wish I had glass leaves. They would look pretty and no one would steal them." तो क्राय करून लागला आणि म्हणत होता की म्हणजे स्वतःलाच असं म्हणत होता, यार माझी किती चुकी झाली, यार माझं हे मी काऊनच केलं, यार मी विशच का मागली. असं आपण क्रिसमसला कसं विश मागतो, तर आपल्या जसं की आपल्या दीदीचं उपवास आलं तर तिला आपण क्रिसमसला हे करतो ना, विश मागतो ना, तर ते खराब येऊन जाते, अशी खराब चीज येऊन जाते. आपल्याला खूप प्रीतीवाले पाहिजे असते आणि ते गंद येऊन जाते, गंदवाले येऊन जाते. मग तसंच यार हे काऊनच गंद आलं, हे काऊन, यार मी विशच काऊन मागितली, यार हे काऊनच झालं, मी विशच काऊन मागली, असं तो म्हणत होता. हाऊ रॉंग आय वॉज. आय विश आय हॅड ग्लास लीव्स. त्याने म्हटलं, आय विश आय वॉज. I wish I had glass leaves. म्हणजे त्याला ग्लास लीव्स असले.
काचाचे हे असते. तर अच्छा. काचाची लीव्स असते. हम्म. दे वुड लुक प्रिटी, म्हणजे ते प्रिटी दिसले असते माझ्यावर. हम्म. अँड नो वन वुड स्टील दॅम, म्हणजे ते घेऊ नाही शकत. हा बरोबर, कोणी हात- तोडू नाही शकत. हात तोडू pluck नाही करू शकत. हात पण नाही लावू शकत. हे स्टील केलं डायरेक्ट. The next morning, the tree saw that is covered with glass leaves. म्हणजे त्याला नेक्स्ट मॉर्निंग मध्ये दिसलं की त्याची पूर्ण बॉडीमध्ये पूर्ण ग्लास लीव्ह झालते. ओ माय गॉड. पूर्ण कवर्ड झालतं. अच्छा. हो. आणि मग विथ ग्लास covered with glass leaves. They too sparkled and bright as gold in the sunlight. म्हणजे ते खूप स्पार्क करत होते सनलाइट मध्ये. चमकत होते. स्पार्क चमकत असं. अच्छा. चुनी 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 चुनी. आपली स्टार कशी चुनी हा, चुनी spark चुनी करतात. चुनी चुनी स्पार्क करतात, तसेच ते स्पार्क करत होते अच्छा. इन अ सनलाइट. अच्छा. लाईक अ गोल्डन. गोल्ड ते शाईन नाही करते हो. ते कानात. हा, जसे तुझे कानातली शाईन. Bright spark and bright shiny in the sunlight. The same day a storm came. म्हणजे ते सेमच डे आला. आपलं तुफान आलं, खूप मोठं तुफान आला. अरे बापरे. मग ते अशी हालून राहिले ते सगळे. द सेम डे अ स्टॉर्म केम, म्हणजे स्टॉर्म आला. स्टॉर्म म्हणजे तुफान आला. अँड द ग्लास लिव्स वर ऑल ब्रोकन. आणि त्याचे सगळे लिव्स ब्रोकन झाले. ब्रोकन झाला बुक. ब्रोकन सगळे तुटले. ओ माय गॉड, तुटून गेले. Once again the little pine tree was back. म्हणजे तो बेअर वाला ट्री बनला, म्हणजे बिना लीफ. अरे अरे. बिना लीव्स वाला बनला. It said, the golden and glass leaves are pretty, but I wish to have soft green leaves. मग त्यांनी म्हटलं की या गोल्डन आणि ग्लास माझ्यावर चांगले दिसत होते, पण त्यांनी अजून एक विश मागितली. मग त्यांनी म्हटलं की बट आय विश टू हॅव सॉफ्ट ग्रीन लिव्स. जर मला ग्रीन कलरचे सॉफ्ट लिव्स असते तर. Again its wish was granted. Granted म्हणजे काय असते बे? ग्रँटेड म्हणजे काय असते तर मॅमने समजून हे ग्रँटेड कंटिन्यू कर ना. Granted and it was covered with pretty green leaves, but म्हणजे त्याची विश ग्रँड झाली, कबूल झाली, आणि त्याला प्रिटी सॉफ्ट लिव्स मिळाले. ग्रीन सॉफ्ट लिव्स मिळाले. म्हणजे त्याची ग्रँड झाली. हे विश, त्याने जी विश मागितली ते पूर्ण झाली. तर मग त्याला सॉफ्ट ग्रीन लिव्स आले. मग but they a hungry goat came and ate up all the leaves. म्हणजे एक गोट आला हंग्री, म्हणजे त्याला भूक लागलेली बरोबर होती त्या गोटला. मग तो आला आणि सगळे लिव्स खाऊन टाकले. अरे अरे. ate up all the leaves. मग तो म्हणतो अरे यार हेच हैड असं मी बोलतो ना ते. त्याने पण म्हटलं a waterfall even been sing काय आहे बे? साइड काय बोलतात? The little pine tree, my own leaves, own needles were the best. म्हणजे त्याचे ओन नीडल्स होते असे, तेच बेस्ट होते. जे स्वतःचे होते, जे स्वतःचे समजा पहिलेच होते, आधीचे जे होते ते चांगलं.
ते बेस्ट होते. हा. तेच बेस्ट फॉरली म्हणजे ते तेच माझ्यासाठी बेस्ट. चांगलं आहे. व्हेरी गुड. आय विश आय कुड हॅव देम बॅक अगेन. म्हणजे त्याने विश केली की मला हे पहिलीची नीडल्स मला वापस येऊन जा. Luckily, the pine tree was granted. हे काय granted? Granted आहे ना? त्याची विश पूर्ण झाली वापस. It wished once again and got it back its pretty needles. Now it was a happy tree. म्हणजे तो त्याला वापस त्याचे नीडल्स भेटले आणि तो हॅपी झाला. अच्छा. आणि इसेन्स काय आहे मग याचं? इसेन्स we should be happy with what we have. म्हणजे जे आपल्याकडे आहे त्यांनीच हॅपी राहायचं. व्हेरी गुड. वा, व्हेरी गुड गर्ल. टाकू